आमदार सुरेश धस यांना ट्रोल करणाऱ्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोरमचे टोणगे आंदोलन। आमदार सुरेश धस यांच्या विरोधात सोशल मीडियावरून जाणीवपूर्वक ट्रोलिंग, खोटे आरोप व बदनामी करणाऱ्या समाज विघातक प्रवृत्तींच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने टोणगे नंदीबैल घेऊन तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन जिल्हा अध्यक्ष यशवंत खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष यशवंत खंडागळे यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की समाजासाठी झटणाऱ्या लोकप्रतिनिधी विरोधात ट्रोलिंग करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही। आमदार सुरेश धस हे बहुजन, शेतकरी व कष्टकरी समाजाचा आवाज असून त्यांच्या पाठीशी संपूर्ण आंबेडकरी समाज ठामपणे उभा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असले तरी त्या स्वातंत्र्याचा गैरवापर करून खोटे पोस्ट, अपप्रचार व बदनामी करणे हा गुन्हाच आहे, असं आंदोलनकर्त्यांनी ठणकावून सांगितलं। टोलरांना आवर घाला, खोट्या पोस्ट बंद करा, आमदार सुरेश धस यांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशा आक्रमक घोषणांनी परिसर दाणावून गेला। आंदोलकांच्या वतीने तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून संबंधित ट्रोल करणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रशासनानेही निवेदनाची दखल घेत योग्य ती कार्यवाही करण्याचं आश्वासन दिले आहे। या आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। झुंज मराठीसाठी संदीप जाधव, आष्टी, बीड। आयोजित केलेला आहे। या मोर्चाला आमच्या तालुक्याचे संपूर्ण पदाधिकारी, गेमबाप्पा, आता प्रत्येकाचं नाव घेत नाही पण वयोवृद्ध गेमबाप्पा आणि आमची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे। तहसीलदार साहेबांना आमची कला ऐकायची का, इकडे जरा व्हिडिओ लावा आणि नंदीबाईला विचारू, आपल्या मागणी मान्य करण्यासाठी तहसीलदार साहेब बाहेर येणार आहेत का? इकडे व्हिडिओ लावा, इकडे आमचा नंदीबाई सुद्धा सांगेल तहसीलदार साहेब आपली मागणी मान्य करणार आहेत का? तहसीलदार साहेब आज या ठिकाणी या तालुक्यातील तमाम दीनदलित, कष्टकरी, भटके, विमुक्त, छोट्या छोट्या घटकांना आपल्याचं वाटणारं नेतृत्व, तमामांचं हृदयस्थान आदरणीय सुरेश अण्णांच्या विरोधामध्ये या ठिकाणी सुपारीबाज बांधवी या ठिकाणी अण्णांच्या विरोधामध्ये गरळ ओकण्याचं काम या ठिकाणी करीत आहेत। त्यांचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या देशामध्ये 26 जानेवारी 1949 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सशक्त अशी लोकशाही देणारी राज्यघटना या देशाला दिलेली आहे आणि त्या देशातील सर्वसामान्य, मोठा असेल छोटा असेल, त्या राज्यघटनेच्या अनुषंगाने त्याला या ठिकाणी कामकाज करावं लागतं। परंतु या ठिकाणी कवडीची किंमत नसणारे काही श्वान म्हणून जरा सगळ्यांना समजून या भाषेत सांगतो, काही श्वान या ठिकाणी विनाकारण भुंकण्याचं काम सुरेश अण्णांवरती करतायत। मी या सर्व श्वानांचा या ठिकाणी जाहीरपणे तालुक्याच्या कचेरी समोर निषेध करतो। या तहसील कचेरीच्या माध्यमातून समोरून संबंधितांना आवाहन करतो, यानंतर जर तुम्ही लोकशाही सोडून हुकुमशाही पद्धतीने कोणाला बोलण्याचा प्रयत्न केला तर गाठ आंबेडकर फोरमच्या या सगळ्या पॅंथरांशी आहे। आम्ही सुद्धा कायदा आम्हाला कळतो, कायदा आमच्या बापाने लिहिलेला आहे। त्या भाऊसाहेब लटपटेची काय किंमत आहे? तो धस साहेबांवरती त्या नगरच्या एसपी कार्यालयासमोर काय बोलतो जरा व्हिडिओ ऐका आणि धसांवर प्रेम करणाऱ्यांचा रक्त सळसळ करू द्या, त्याचा निषेध करा। हे कशाला घालता? या देशात संविधान आहे। एक आमची विधवा भगिनी सुद्धा या ठिकाणी मनात आणलं तर लोक संविधानाच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून ती सशक्त असू शकते। कशाला भेटा? शिवराज भांगर सारखा भांडवल 17 पक्ष बदलतो, ज्या पक्षात जाईल त्या पक्षाचा त्याचा बाप होतो। त्याला तरी मोजता येतात का त्याचे बाप किती आणि पक्ष किती बदललेत?
काय भाषा आहे त्याची ऐकून घेता? शंड आहेत का तुम्ही? त्या प्रत्युत्तर त्यांना लोकशाही पद्धतीने, ते लोकशाही पद्धतीने तुमच्या विरोधात आंदोलन करीत असतील तर लोकशाही पद्धतीने बाबासाहेबांनी तुम्हाला सुद्धा त्याचा धिक्कार करण्यासाठी या ठिकाणी आमचा अधिकार दिलेला आहे. काय झालं आता तुमचे नाटक? तो लटपट्या सांगतो 4 वेळा दासांनी कुणावरती वरती हल्ले केले. कोणत्या एफआयआर मध्ये सुरेश दासांचं नाव आहे? कोणत्या एफआयआर मध्ये दस साहेबांना अटक झाली? बेनबोडाचे कुणाचं तरी प्रिपेअर्ड रिचार्ज केल्यासारखा ते रिचार्ज प्रिपेअर्ड कार्ड आहे भाऊसाहेब लटपटे नावाचा. या तालुक्यामध्ये जातीयतेमध्ये तेढ निर्माण करण्याचं महापाप तो त्या ठिकाणी करतोय. सुरेश दस साहेबांकडे दलित आहे, सुरेश दस साहेबांकडे मुस्लिम आहे, सुरेश दस साहेबांकडे आदिवासी आहे. माझा पारधी समाज सुद्धा हक्काने त्या ठिकाणी दस साहेबांना आपलं मानून त्या ठिकाणी दस साहेबांच्या दारात न्याय मागायला जातो. तिथला असणारा माझा घिसाडी बांधव दस साहेबांकडे आशेने बघतो. इथं असणारा आमचा कायकाड बांधव दस साहेबांकडे बघतो. आणि इथं असणारा आमचा वंजारा बांधव सुद्धा दस साहेबांनाच आपलं नेतृत्व मानतो. याच्यासारखा अजिबात विचारवर चालणाऱ्या कार्यकर्त्याला मानित नाही. आणि ही त्याची फसवणूक आहे. तुझी काय लायकी आहे दसांवरती बोलण्याची? तू कोण आहे रे? गावाच्या बाहेर येऊन गावात निवडणूक लढेल का? किती मतं पडले तुला गावाच्या बाहेर येऊन? मत एवढ्या मोठ्या उच्च नेतृत्वावर तो टीका करतो. ऐकून घेतलं त्याच्यानंतर लोकशाही पद्धतीने तू ज्या भाषेत उत्तर देशील, ज्या भाषेत तसा आरोप करशील, त्याच्यापेक्षा खालच्या भाषेमध्ये तुला या ठिकाणी आंबेडकर फोरम तुझ्या विरोधात आंदोलन करणारे बाद झाला. आता ऐकून किती दिवस घ्यायचे यांचे बिनबुडाचे आरोप? संविधानाचं रक्षण तुम्ही करता, संविधानाचं रक्षण करणं आमचंही काम आहे आणि आम्ही ते रक्षण करणार आहेत. संविधानाचं रक्षण तुम्हीच करणारे कोण? तुमच्या स्वार्थासाठी. त्याच्यावरती हल्ले झाले, 200-250 तक्रारी त्याच्या महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट होतं. एकट्या सुरेश दासांचं नाव घेतात तुमची लोकप्रियता वाढवण्यासाठी. दासाहेबांना तेवढेच काम आहेत का? आणि अत्यंत इथली यासारखी यंत्रणा आहे. तपासामध्ये जो कोणी आरोपी निष्पन्न नाही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे. परंतु बिनबुडाचे आरोप करून तुम्ही कुणाची मानहानी करता. कोण सहन करणार आहे ती मानहानी? अजिबात या ठिकाणी याच्या पुढे सहन केली जाणार नाही. तुम्हाला त्याच भाषेत तुम्ही ज्या भाषेत बोलणार त्याच्या सुद्धा खालच्या विचित्र विक्षिप्त भाषेमध्ये बोलण्यासाठी आता आम्ही सगळे तयार आहोत. हे सुद्धा या तहसील कार्यालयाच्या समोरून तुम्हाला आवाहन करतो. शिवराज बांगर होतो, अमुक कोण नद्यावर हल्ला झाला, दुसरा सुरेश दसांनीच केला. इकडं झालं सुरेश दसांनीच झालं. काही केलं तर सुरेश दसांनीच काय? बाकीचे एक्सपायझेड आम्ही म्हणला तर नाही म्हणणार. आमच्या भगिनी इथं उभा आहेत. आमची सुसंस्कृती, आम्ही सुसंस्कृत आहेत. आमची संस्कृती आहे स्त्रियांचा सन्मान करणं, आमची संस्कृती आहे वरिष्ठांचा सन्मान करणं, आणि आमची संस्कृती आहे या ठिकाणी लोकप्रतिनिधीचा पण सन्मान करणं. भांडा ना तुम्ही लोकप्रतिनिधीला, तालुक्याच्या विकासासाठी भांडा. भांडा तुम्ही लोकप्रतिनिधीला तुमच्या हक्क मिळवण्यासाठी भांडा. विनाकारण चिकलबेट करता. किती दिवस करणार आहेत? अजिबात त्या ठिकाणी आता पण असं होणार नाही. आम्ही सुद्धा त्याच भाषेत तुम्हाला उत्तर देणार आहे. तुम्ही ज्या भाषेत माईकवर बोलणार त्याच भाषेत माईकवर आम्ही सुद्धा तुम्हाला उत्तर देणार आहे. आणि एक लक्षात घ्या लटपटे साहेब, तुमच्या विरोधात आदरणीय सुरेश दस साहेब कधी बोलणार नाही. ते सर्वोच्च नेते आहेत. आमच्याकडे अनेक आहेत ना, आमचा अशोकराव तोडकर साहेब बोलायला, आमच्याकडे अजून लोक बोलायला, आमचा किशोर खंडाबे बोलन, आमचा सुनील आडाबे बोलन, आमचे शंकरराव निकाजे बोलते, विजय सातरे बोलन, निखिल ससाने बोलन. आम्ही लायकी सोडून बोलणारे अवलंबितले नाहीत. म्हणून या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, जे काय आमचं वाटोळं करायचे 100% करा. रस्त्यावरचे कार्य करताय, फटका कार्य करताय, माझं काय व्यक्तिगत नुकसान करायचं ते करा. परंतु लटपटे साहेब आणि तुम्हाला आज साहेब म्हणतो भाऊसाहेब लटपटे अवकाश सोडून या ठिकाणी नंतर परत बोलू नका, अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी करतो. आणि जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुरेश अण्णावर खोटे आरोप करणाऱ्यांचा सुरेश अण्णावरती खोटे आरोप करणाऱ्यांचा संविधान संविधान संविधान. बाबासाहेब आंबेडकर फोरमच्या वतीने आज जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली
हा जो काही मोर्चा निघालेला आहे, या मोर्चाच्या अनुषंगाने त्यांच्या 2-3 मागण्या आहेत. त्या तिन्ही मागण्यांचं पोलीस अधिकाऱ्यांकडे आम्ही पाठपुरावा करू, तसंच सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडेही आम्ही पाठपुरावा करू आणि यानंतर अशा प्रकारच्या मोर्चा आंदोलन करण्याची किंवा रस्ता रोको करण्याची गरज पडणार नाही, अशी मी प्रशासनाच्या वतीने आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो. धन्यवाद.